कबूतरखाने राखले जावे या मागणीसाठी म्हणून उच्च न्यायालयामध्ये जी याचिका करण्यात आलेली होती त्या याचिकेवर काल पुन्हा एकदा उच्च न्यायालयानं सुनावणी केलेली आहे आणि त्यांनी त्यांचा जुना आदेश जो आहे तोच यापुढे राबवला जाईल असं सांगितलेलं आहे। मुळात हा आदेश काय आहे तर आदेश असा आहे की मुंबई महानगरपालिकेनं कबूतरखाने बंद केले जावे ही जी मागणी केलेली होती आणि त्याच अनुषंगानं कारवाई करायला सुरुवात केलेली होती। जर कबुतरांना खाऊ घातलं जात असेल सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असे जे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिलेले होते आणि त्यानुसार कारवाई करायला सुरुवात केलेली होती। त्या पार्श्वभूमीवर हे आदेश स्थगित करण्यात यावे अशा स्वरूपाची याचिका उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली होती। ही याचिका जी आहे ती पुन्हा एकदा कोर्टानं फेटाळून लावलेली आहे। काही तासांकरता या कबुतरांना खाऊ घालू द्या अशी जी विनंती करण्यात आलेली होती ती विनंती सुद्धा फेटाळून लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कबूतरखाने राखले जावे या मागणीला कुठल्याही पद्धतीचा दिलासा जो आहे तो उच्च न्यायालयानं दिलेला नाही। या ठिकाणी आपण पाहतो की परवाच्या दिवशी जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला या ठिकाणी जो बोर्ड होते ते काढून टाकण्यात आलेले होते, परंतु आता पुन्हा एकदा महानगरपालिकेनं सूचित केलेलं आहे, जाहीर सूचना काढलेली आहे आणि दंड जे आहे तो ठोठावला जाईल हे सुद्धा सांगितलं जात आहे। परवा याच ठिकाणी आंदोलन झालं, आंदोलनकर्त्यांनी जी ताडपत्री बांधण्यात आलेली होती, आच्छादन टाकण्यात आलेलं होतं ते काढून टाकलेलं होतं। आता जैसे ती परिस्थिती जरी राखण्यात आलेली असली तरी कालच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा त्यांनी जे आदेश दिलेले आहे त्या आदेशांचं पालन काटेकोरपणे कसं केलं जाईल हे बघताना आपल्याला दिसणार आहे। मुळात जे याचिका करते त्यांचं असं म्हणणं आहे की या पशुपक्ष्यांमुळे कुठल्याही पद्धतीचा त्रास जो आहे तो सर्वसामान्यांना होत नाही आणि जर त्रासच व्हायचे मुद्दे असतील तर असे अनेक मुद्दे आहेत, परंतु कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं की कबूतरखाने हे आत्ताच्या घडीला सार्वजनिक ठिकाणी आहेत, त्याच्यावर खाऊ घालणारी जी मोजकी लोक आहेत त्यांच्या तुलनेत या ठिकाणून ये जा करणारी लोक, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक हे सगळेच या परिसरातून ये जा करत असतात आणि त्यामुळं सार्वजनिक हित हे आमच्यासाठी सर्वतोपरी आहे असं उच्च न्यायालयानं या ठिकाणी सांगितलेलं आहे। केईएमच्या डॉक्टरांचा 2018चा एक अहवाल जो आहे त्यातले काही मुद्दे वाचनात आले आणि त्या मुद्द्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की पारव्यांची जी विष्ठा आहे ती विष्ठा किंवा त्यांचे पंख आणि त्यातून उडणारं जे फर आहे ज्याला आपण कबुतराच्या पंखातल्या काही कीटक म्हणा किंवा त्याचे जे आपण एक म्हणूया पीस म्हणू ते पीस जी आहे ती उडल्यामुळं जर ती श्वसनाद्वारे शरीरामध्ये गेली तर फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात, श्वसनाचे त्रास बळावू शकतात। इतकंच नाही तर ज्या लोकांना दम्यासारखे आजार आहेत त्या लोकांना या गोष्टीचा जास्त त्रास होऊ शकतो असं या ठिकाणी त्या अहवालामध्ये म्हटलेलं होतं आणि त्या अहवालाचं वाचन काल उच्च न्यायालयाच्या ज्यावेळेला युक्तिवाद सुरू होते त्यावेळेला करण्यात आले। दुसरी आणखी एक महत्त्वाची मुद्दा की या पक्ष्यांमुळे कुठलाही त्रास होत नाही, तर या ठिकाणी सवाल असा उपस्थित होतो की जर या पारव्यांमुळे कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही तर जे जैन देरासर इथं आहे ते किंवा आजूबाजूच्या ठिकाणी या ताडपत्र्या का लावण्यात आल्या? जर या पक्ष्यांमुळे कुठलाही त्रास होत नाही, या पक्ष्यांमुळे कुठलीही हानी होत नाही तर इथं या कबुतरांना आतमध्ये येण्याची परवानगी का दिली जात नाही? आजूबाजूची जी घरं जी आहेत ती आपण बघितली तर त्या घरांवर सुद्धा जाळ्या लावण्यात आल्या, ताडपत्री लावण्यात आलेले आहे। पारव्यांची जी संख्या आहे ती या परिसरामध्ये वाढलेली आहे। झाडं जी आहेत आजूबाजूची त्या झाडांचा आसरा घेऊन हे पक्षी जे आहेत ते दिवसभर राहतात, परंतु जेव्हा अंडी घालण्याची वेळ येतात किंवा घरटी बांधण्याची जेव्हा वेळ येतात त्यावेळेला ते त्या इमारतींवर जे आहे ते घरटी बांधतात आणि त्या ठिकाणी अंडी घालतात। अशा वेळेला स्थानिक नागरिकांना सुद्धा त्याचा एक मोठा त्रास होताना आपल्याला बघायला मिळतो। या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या कोर्टानं या ठिकाणी बघितल्याचं दिसून येत आहे। तुर्तास मुंबई महानगरपालिकेला कारवाई करण्याची जी परवानगी आहे ती कोर्टानं शाबूत ठेवलेली आहे आणि त्यामुळं 52 कबूतरखाने बंद करण्याची किंवा त्या ठिकाणी जर या पक्ष्यांना कोणी खाऊ घालत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू राहील असं दिसतंय। आज सुद्धा सकाळी या ठिकाणी आपण पाहतो की खरं तर पोलीस बंदोबस्त आहे। परवाच्या ठिकाणी या आंदोलन झालेलं असल्यामुळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेला आहे। सोबतच आज सकाळी सुद्धा इथं कोणाला खाऊ घालू दिलं गेलेलं नाहीये। जे लोक असा प्रयत्न करतात त्यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं
कारवाई केली जाईल किंवा 500 रुपयाचा दंड थोठावला जाईल असं सांगण्यात आहे। एकूण जर बघितलं तर हा मुद्दा जितका सामाजिक आहे तितकाच राजकीय सुद्धा आहे, कारण दोन वर्ग जे आहे त्या या मुद्द्यावर एकमेकांच्या समोर ठाकल्याचं बघायला मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहे, या पार्श्वभूमीवर कोणालाही दुखावू नये म्हणून या मुद्द्यावर राज्य सरकार सुद्धा आंदोलनकर्ते असेल किंवा एक समाज असेल यांना चुचकारताय का असा सवाल काही लोक उपस्थित करतात। येत्या काळामध्ये या मुद्द्यावर नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।